आपण आज जो जनता दरबार ठेवला याच्या संदर्भात काय सांगायचं? आज जनता दरबार ठेवण्याचे उद्देश आमचा एकच आहे. तर या जळगाव तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भरपूर अडचणी होत्या आणि एवढ्या वर्षापासून आजपर्यंत मला वाटतो हा जनता दरबार या जळगाव तालुक्यामध्ये 75 वर्षात पहिली वेळा होता. जनता दरबार घेण्याचे उद्देश एकच आहे का आपण थेट जनतामध्ये पोचायला पाहिजे. आपण घरी घरी जाऊ शकत नाही, पण जर त्या जनताला आवाहन करून जर आपण एक ठिकाणी बसलो तर या भागाच्या प्रत्येक कामाच्या विकास कामाचा आपण आढावा घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काम करू शकतो. आम्ही या जनता दरबार भरण्याचे उद्देश गणेश दादाला आम्ही सांगितले का दादा आपल्या भागात आपण काय करू शकतो, आणि मग आम्ही बसून निश्चित केला की या भागामध्ये सगळे डिपार्टमेंटचे सगळे एचओडी बोलवले होते आणि जे लोकांकडून जे तक्रारी आल्या ते समजून घेतल्या आणि त्यांच्या जास्तीत जास्तीत या लोकांचा फायदा कसा होईल त्याच्यासाठी सगळे अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सूचना दिली आहे आणि ते आम्ही काम करू. आम्हाला आज या गोष्टीचे आनंद आहे का आपण या अतिदुर्गम भागामध्ये मीटिंग घेऊन लोकांपर्यंत प्रश्न कसा सोडवता येईल आणि ते सोडवण्याचे काम आम्ही इथे बसून लोकांचे करणार आहे. कारण सूचनाही मी दिली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना का बाबा आपल्याला या 75 वर्षात काय करू शकलो नाही. अजून आपण रस्त्यांसाठी वीजसाठी पाणीसाठी आपण अजून बी हे करतो आहे तर अजून किती वर्षे आपण वंचित राहू. आणि म्हणून सगळे एचओडींना सूचना दिली आहे का मला या भागाचा विकास करायचे आहे, सगळे कामाला लागा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.